Hello dear students, myself Dr. Mahendra Bhise. Today I am going to talk about the remaining part of absorption of water in the plant. In last lecture we have discussed about what is the absorption of water. As we know, about 80% of fresh weight of any of the plant is made up of by water content. So water is necessary for its metabolic as well as biological metabolism, and through the root hairs or through the root hair region, this water or water solution along with various nutrient or minerals, they are absorbed inside the plant and they will conduct through the xylem. So for prove or for know the mechanism of absorption of water, we have discussed in last lecture there are two mechanisms. One may be active absorption and second may be the passive absorption. In active absorption, it required metabolic energy for absorb water, and through the osmosis or some non-osmotic absorptions, the water will be absorbed inside the plant. And the second mechanism, that is passive water absorption, it does not require any kind of metabolic energy which is passive or which is naturally or which is due to suppose transpiration. So due to transpiration, automatically when the water will be lost in the form of vapor from the aerial part, that pressure will create on the lower cells and it will reach up to the root hairs, and through that the water may be absorbed inside the plant. So they are the two different mechanisms, active absorption and passive absorption. And after that we should know about what are the factors they may affect on the rate of water absorption. आता पहा, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला पाहायचं आहे की कोणते कोणते असे वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर्स अफेक्ट करतील वॉटर ॲब्सॉर्प्शनला, किंवा वॉटर ॲब्सॉर्प्शनचा जो काही रेट आहे, किती प्रमाणामध्ये वॉटर ॲब्झॉर्ब प्लांटमध्ये होईल, हा जो काही रेट आहे हा कोणत्या कोणत्या परिस्थितीवरती डिपेंडंट असेल आपल्याला हे आजच्या लेक्चरमध्ये पाहायचं. से फॉर एक्झाम्पल एखादं प्लांट आहे बघा, एखादं प्लांट आता एखादं रोप लावले आपण आणि ते झाड किंवा रोप जे आहे ते सुकायला लागलं, ते सुकायला लागल्यानंतर आपण त्याला पाणी द्यायला पाहिजे, बरोबर. पण त्याला पाण्याची कमतरता झाल्यामुळे ते श्रिंक होणार, प्लाझ्मोलायसिस त्याच्यामध्ये होऊ शकतं आणि त्यामुळे आपल्याला ते सुकलेलं पाहायला मिळेल. अशा वेळेला जर आपण त्याला पाणी दिलं तर नंतर बघा काय अगदी एका सेकंदात म्हणा, 2 सेकंदात म्हणा, किंवा अगदी 10 मिनिटातच लगेच ते पाणी जे आहे ते रिटर्न होते का प्लांटमध्ये? नाही. हळूहळू त्या ठराविक टाईम पिरियडनुसार आणि बाकीच्या एन्व्हायरमेंटल कंडिशननुसार त्या प्लांटमध्ये हे जे काही वॉटर आहे ते ॲब्झॉर्ब झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. मग त्यानुसार वेगळ्या प्रकारचे एन्व्हायरमेंटल कंडिशन आहेत की ज्या कंडिशन म्हणा किंवा जे फॅक्टर्स या वॉटर ॲब्सॉर्प्शनसाठी कारणीभूत ठरतील. जसं की से फॉर एक्झाम्पल, फर्स्ट इज द अवेलेबल सॉईल वॉटर. सॉईलमध्ये किती प्रमाणामध्ये वॉटरची अवेलेबिलिटी आहे, अगदी जास्त प्रमाणात आहे, मॉडरेट कंडिशनमध्ये आहे की अगदीच कमी आहे. दीज कंडिशन मे बी अफेक्ट ऑन द रेट ऑफ वॉटर ॲब्सॉर्प्शन. सेकंड मे बी द सॉईल एरेशन. आता नंतर आपण डिटेल पुन्हा आणखीन पाहणारच आहोत. सॉईल एरेशन आहे. सो ऑक्सिजन रिक्वायर्ड for the respiration, and therefore aerated soil may be or it should be required for survival of the plant. So concentration of soil solutionचं कॉन्सन्ट्रेशन कसं आहे, हायपरटोनिक आहे, हायपोटोनिक आहे, आयसोटोनिक आहे. म्हणजे सॉईल सोल्युशन इन द सेन्स की सॉईलमध्ये जे काही पाणी आहे, वॉटर आहे, त्याचं जे काही सोल्युशन तयार होणार आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती. त्यानंतर सॉईलचं टेम्परेचर साधारणतः आयडियल म्हणजे 20 ते 30 डिग्री सेंटीग्रेड दरम्यानचं जर काही टेम्परेचर असेल तर इट शुड बी अ आयडियल टेम्परेचर फॉर ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर इन द प्लांट. ॲज वेल ॲज रूट सिस्टीम, हाऊ आर व्हॉट टाईप ऑफ रूट सिस्टीम इज डेव्हलप. हेरी अँड वेल डेव्हलप रूट सिस्टीम जर काय असेल तर त्या ठिकाणी आपल्याला वॉटर ॲब्झॉर्प्शन जे आहे ते चांगल्या प्रकारे झालेलं आपल्याला पाहायला मिळतं.
तर यानुसारच वन बाय वन आपण जर काही फॅक्टर्सचा विचार केला, जसं की फर्स्ट फॅक्टर वॉज डिस्कस, दॅट इज अवेलेबल सॉईल वॉटर, राईट. सो जनरली इन द प्लांट they absorbs capillary water, that is water present in the film in between the soil particles. See, in the soil water is absorbed in the soil particles in the, and through that the capillary action, या capillary actionच्या थ्रू वॉटर जे आहे ते प्लांटच्या रूटमध्ये, रूट हेअरमध्ये ॲब्झॉर्ब केले जातं. सो इफ सफिशियंट अमाऊंट ऑफ वॉटर इज प्रेझेंट इन सॉईल, they can easily absorb considering its filled capacity and permanent wilting percentage. And if suppose soil water increased beyond limit or higher than the filled capacity, the aeration of soil get affected and cause decrease in water absorption. So simply the availability of soil water or the percentage of water available in the soil, they affect on the absorption of water inside the plant. Now second factor is concentration of soil solution. See, in this, if the concentration of soil solution is hypertonic or it may be hypotonic, they simply affect on the absorption. Suppose osmotic pressure of the solution is dependent on their concentration, right? If we consider through the osmosis or through the active absorption, the water may be the absorbed inside the plant, so they require osmosis, or osmosis should be takes place, and this osmotic pressure of solution is depend upon the concentration. If solution is highly concentrated due to presence of salt, okay, solution is highly concentrated with due to presence of salt inside the soil, its osmotic pressure will highly raised, which inhibit the absorption of water. It means simply बघा, सॉईलमध्ये जर काही सॉल्टचं प्रमाण, म्हणजे ज्याला आपण क्षारपट जमीन असं म्हणतो, अशी जर काही प्रकारची जमीन असेल तर त्या प्रकारच्या जमिनीमध्ये, त्या प्रकारच्या सॉईलमध्ये जरी वॉटर असेल, ते वॉटर मात्र प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब होऊ शकणार नाही, किंवा ते त्या ॲब्झॉर्प्शनचा रेट मात्र कमी करेन. काय होईल, बाहेरच्या दिशेनं हायपरटोनिक सोल्युशन तयार होईल, आणि त्या हायपरटोनिक सोल्युशनमुळे उलटं प्लांटवरती त्याचा ट्रेस निर्माण होईल, आणि एक्झो ऑस्मॉसिस बऱ्याच वेळेला आपल्याला काही वेळेला झालेलं सुद्धा दिसू शकेल. सो देअरफोर ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर इज पुअर इन अल्कलाइन सॉईल अँड मार्श सॉईल, और यू कॅन से सॉल्टी सॉईल, वेअर द ॲब्झॉर्प्शन ऑफ वॉटर इज व्हेरी पुअर. बट ज्यावेळेला सॉल्टचं प्रमाण किंवा कमी असेल, आयसोटोनिक किंवा थोडक्यात हायपोटोनिक सोल्युशन जर काय असेल, तर त्या कंडिशनमध्ये मात्र आपल्याला वॉटर ॲब्झॉर्प्शनचा रेट जो आहे तो वाढलेला आपल्याला दिसेल. सेकंड वन इज सॉईल एरेशन. थर्ड वन इज द सॉईल एरेशन. सॉईल एरेशन असणं फार महत्त्वाचं आहे. बघा, इथं काही फिगरमध्ये सुद्धा आपल्याला दिसतं आहे की ज्या ठिकाणी थोडीशी अशी पोरस सॉईल आहे, ज्या ठिकाणी हवा खेळती असेल, तर त्या हवेमधून ऑक्सिजन जो आहे तो त्या प्लांटच्या प्रत्येक रूटमध्ये आवश्यक असतो फॉर दी रेस्पिरेशन. सो ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर इज रिटार्डेड इन पुअरली एरेटेड सॉईल, आहे की नाही. अगदी गच्च भरलेली जे काही सॉईल असेल, एखाद्या कुंडी जर काय असेल, तिला काही एरेशनच नसेल, तर त्या ठिकाणी त्या कुंडीमध्ये जे काही प्लांट लावले असतील त्यामध्ये पाणी ॲब्झॉर्ब झालेलं त्या प्लांटमध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही. सो ॲब्सॉर्प्शन ऑफ वॉटर इज रिटार्डेड in poorly aerated soil because such a soil retard metabolic activity of roots like respiration. मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी कमी होतात ना, मग मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी कमी झाली की ॲक्टिव्ह ॲब्सॉर्प्शनचा रेट जो आहे तो कमी झालेला आपल्याला पाहायला मिळेल. मेटाबॉलिक एनर्जीज तयार होणार नाही, की नाही. सो दिस विल ऑल्सो इनहिबिट फ्रेश सप्लाय ऑफ एअर अँड वेअर द वॉटर लॉक्ड सॉईल आर पुअरली एरेटेड अँड नॉट गुड फॉर द ॲब्सॉर्प्शन ऑफ एअर. सी, वॉटर लॉक सॉईल म्हणजे आता आजकाल जसं सगळीकडे पाऊस पडलेला आहे, तुमच्या सगळ्या शेतामध्ये पाणी साठलेलं असेल, तर अशा साठलेल्या ठिकाणी, पाणी साठलेल्या ठिकाणी सुद्धा जे काही प्लांट असतील ते सुद्धा त्या ठिकाणी वॉटर ॲब्झॉर्ब करू शकणार नाहीत. कारण का, तर त्याच्यामध्ये मेटाबॉलिक एनर्जी किंवा ही जी काही मेटाबॉलिक प्रोसेस आहे, रेस्पिरेशन, ती मंदावलेली आपल्याला पाहायला मिळेल, आणि त्याचा विपरीत परिणाम आपल्याला प्लांटवरती बघायला मिळतो, जेणेकरून जास्त प्रमाणात पाणी असून देखील सुद्धा प्लांट जे आहेत ते आपल्याला डेड झालेले पाहायला मिळतात. त्यानंतर फोर्थ फॅक्टर आहे, दॅट इज सॉईल टेम्परेचर. सॉईलचं टेम्परेचर पहा, ही खूप महत्त्वाचा फॅक्टर आहे.
That is the maximum absorption of water which is takes place ideally in between when the soil temperature has 20 to 30 degree centigrade. 20 ते 30 डिग्री सेंटीग्रेड दरम्यान जर का टेम्परेचर असेल तर या टेम्परेचरमध्ये मात्र वॉटर जे आहे सॉईलमधलं ते चांगल्या प्रमाणामध्ये प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब होऊ शकतं. पण जर का हाय टेम्परेचर असेल तर इन दी हाय टेम्परेचर वॉटर ॲब्झॉर्प्शन विल गेट सिम्पली डिक्रीज अँड इवन ड्युरिंग द लो टेम्परेचर water will absorption is also get retarded. 0 डिग्री सेंटीग्रेडला किंवा लो टेम्परेचर असेल, अगदी थंड वातावरण असेल किंवा एकदम हॉट टेम्परेचर असेल तर या दोन्ही टेम्परेचरला मात्र वॉटर ॲब्झॉर्ब होणार नाही. सो ॲट लो टेम्परेचर व्हॉट विल बी हॅपन, सिम्पली इलॉंगेशन ऑफ रूट दे विल गेट स्लोअर डाऊन. बघा सॉईलमध्ये जे काही लो टेम्परेचरला रूटचं जे काही इलॉंगेशन होणार असणं किंवा रूटची जी काय ग्रोथ होत असते ती ग्रोथ आपल्याला स्लो झालेली पाहायला मिळते आणि त्यामुळे तेवढ्या प्रमाणामध्ये वॉटर जे आहे ते ॲब्झॉर्ब होत नाही. त्याचबरोबर व्हिस्कॉसिटी ऑफ वॉटर अँड प्रोटोप्लाझम विल गेट डिक्रीजेस. जी काही व्हिस्कॉसिटी आहे वॉटरची ती आपल्याला कमी झालेली आपल्याला पाहायला मिळेल लो टेम्परेचरला. म्हणजे जसं की जसं 0 डिग्री सेंटीग्रेडचं टेम्परेचर जाईल त्याप्रमाणे इवन 0 डिग्री सेंटीग्रेडला पाणी जे आहे ते सॉलिड फॉर्मेशन होईल, बर्फ तयार झालेला आपल्याला पाहायला मिळेल, हिमकण त्याच्यामध्ये तयार झालेले आपल्याला पाहायला मिळतील आणि अशा कंडिशनमध्ये प्लांटमध्ये वॉटर मात्र जे आहे ते ॲब्झॉर्ब होऊ शकणार नाही. तिसरी कंडिशन आहे बघा परमिएबिलिटी जी आहे इट विल ऑल्सो गेट डिक्रीजेस. परमिएबिलिटी म्हणजे काय, जे काही प्लाझ्मा मेम्ब्रेन आहे प्लांट सेलमध्ये त्याच्या थ्रू सेल टू सेल मूवमेंट आपल्याला प्लांटच्या त्या सेलमधून एका सेलमधून दुसऱ्या सेलमध्ये वॉटरची किंवा इतर बाकीच्या मॉलिक्युल्सची झालेली आपल्याला दिसते. So this metabolic activity of root cells they will also get decreases at the low temperature. आणि त्यामुळे पहा आपण साधं तुम्ही बघितलं असेल की हिवाळ्यामध्ये जर आपल्याकडे कडक थंडी जर काही पडली तर आपल्याकडे असणारी मक्का असेल किंवा बाकीची जी काही पिकं असतात, हळदीची पिकं असेल किंवा बाकीची, ही अशी वरती आपली करपलेली पाहायला मिळतात. सो लो टेम्परेचर ट्रेस त्याच्यामध्ये निर्माण होतो आणि या लो टेम्परेचर ट्रेसमध्ये त्याच्यामध्ये वॉटर ॲब्झॉर्ब होऊ शकत नाही आणि त्याचबरोबर बाकीच्या मेटाबॉलिक ॲक्टिव्हिटी ज्या आहेत त्या पूर्णपणे थांबलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सो दीज आर द फॅक्टर्स दे अफेक्ट ऑन द रेट ऑफ ॲब्झॉर्प्शन. सो अवेलेबिलिटी ऑफ सॉईल वॉटर, कॉन्सन्ट्रेशन ऑफ सॉईल सोल्युशन, सॉईल एअर और सॉईल एरेशन अँड दिस वन इज द सॉईल टेम्परेचर. राईट. ओके, नाव we will study about a new concept like the water is absorbed in the plant, but along with the water the other materials like the nutrients, minerals or various elements they are also absorbed inside the plant along with the water, and this concept is called as the ascent of sap. So simply upward movement of water as well as minerals from the root to the aerial part of the plant through xylem, it is called as ascent of sap. Okay, so water has to move upward through the stem and this upward movement of water inside the plant is called as the ascent of sap, and it is through the xylem region. It has to be proved the water absorbed inside the plant, it will be conduct through the xylem. So for prove this experiment, the various balsam plant experiment which is used to demonstrate xylem is the pathway for ascent of sap. But before that, the water after is absorbed by the special organ that is root system or root hairs, it will distributed to the aerial part of the plant and it will be conducted through the xylem region. It has to be proved. So in this, if we observe the mechanism of ascent of sap in small trees or even any kind of herbaceous plant, it is very simple to explain the ascent of sap. But in tall trees, एखादं लहान रोपटं असेल तर त्याच्यामध्ये खालून मुळाकडनं ते पाणी जे ते ॲब्झॉर्ब होऊन अगदी त्याच्या शेंड्यापर्यंत अगदी सोप्या पद्धतीने कमी हाईट आहे, त्यामुळे ती अगदी सोप्या पद्धतीने तिथपर्यंत जाऊन पोहोचलेलं आपल्याला पाहायला मिळेल किंवा ते जाऊ शकतं आपण असं म्हणूया. परंतु मात्र काही जे काही लार्ज किंवा टॉल ट्रीज आहेत जसं की ऑस्ट्रेलियन युकॅलिप्टस, निलगिरी आहे बघा, ऑस्ट्रेलियन बाभूळ ज्याला आपण म्हणतो, किंवा काही कोनिफर्स प्लांट आहेत,
जे टॉलेस्ट ट्री आहेत की ज्याची सिक्विया नावाचं प्लांट आहे विच हॅज अ हाईट ऑफ अबाउट 300 to 400 फीट. किती आहे? 300 ते 400 फुटापर्यंत त्या प्लांटची हाईट वाढलेली आपल्याला पाहायला मिळते. आणि मग एवढं 300-400 फुटापर्यंत जे काही पाणी आहे वॉटर जे आहे ते सॉईलमधून त्या रूटला ॲब्झॉर्ब करून तिथपर्यंत पोहोचवायचं. सो वेअर द वॉटर हॅज टू राईज अप टू दी हाईट ऑफ दॅट सेव्हरल हंड्रेड फीट्स, द असेंट ऑफ सॅप इन फॅक्ट इट विल ॲक्ट ॲज अ mechanism. So, although the mechanism of ascent of sap is not well understood, a number of theories have been put forward to explain it. पहा आता ही असेंट ऑफ सॅप जी आपण जसं तुम्हाला मी काल सांगितलं की एखाद्या बिल्डिंगवरती जर काही वरच्या टाकीमध्ये पाणी आपल्याला जर काही न्यायचं असेल तर आपल्याला मोटर बसवावी लागेल, बरोबर. पाईपलाईनला काय लागेल? मोटर बसवावी लागेल. तेव्हा कुठंतरी तेवढ्या हाईटवरती पाणी आपल्याला पोहोचणं शक्य होईल, कारण की इट अपोज ग्रॅव्हिटेशनल फोर्स. मग या ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्ट प्लांटमध्ये आतल्या आत हे वॉटर जे आहे ते ॲब्झॉर्ब करून तिथपर्यंत हाईटपर्यंत नेऊन पोहोचवलं जातं. मग यासाठी वेगळ्या प्रकारच्या थिअरीज वेगळ्या प्रकारच्या सायंटिस्टनी या ठिकाणी मांडलेल्या आपल्याला दिसतील. मग त्यापैकी सुरुवातीला थिअरी बघण्याच्या ऐवजी ही जी काही कॉन्सेप्ट आहे व्हॉट इज द असेंट ऑफ सॅप, ही कॉन्सेप्ट जर आपण पाहिली आधी तर याच्यामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की जे काही प्लांटचं स्टेम आहे किंवा जे काही मेन ॲक्सिस आहे या मेन ॲक्सिसमध्ये सेंट्रलला झायलेम रिजन आहे. व्हॅस्क्युलर बंडल्समध्ये काय आहे? झायलेम रिजन आहे. आणि या झायलेम रिजन किंवा झायलेम टिश्यूच्या थ्रूच वॉटर जे आहे ते रूटपासून एरियल पार्टपर्यंत पोहोचवून नेलं जातं. हे आपल्याला या काही एक्सपेरिमेंटवरून प्रूव्ह करता येतं. जसं की बघा आता या एक्सपेरिमेंटमध्ये रिंग एक्सपेरिमेंट आहे. यामध्ये काय केलं आहे? एका बीकरमध्ये वॉटर घेतलं आहे आणि एक प्लांटची ट्विक घेतली. त्या प्लांटच्या ट्विकवरती जे एका ठिकाणी एक साधारणतः 2 इंच त्याचं जे काही बाहेरचं जे काही बार्क आहे किंवा जो काही फ्लोएम रिजन असेल, झायलेम रिजन सोडून, झायलेम रिजन म्हणजे व्हॅस्क्युलर बंडलचा रिजन आहे की जो सेंटरला असतो, तो तेवढा सोडून बाहेरचा जो काही तो कट केलेला आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळतो. आणि ते प्लांट आपल्याला तिथं त्या बीकरमध्ये उभं केलेलं आपल्याला दिसेल. आपण पहा सुद्धा काही फांद्या असतील, आपण जर काही कट करून आणल्या आणि आपल्याला त्या लावायच्या असतील आणि काही वेळ असेल तर आपण त्या पाण्यामध्ये उभ्या करतो. मग तोपर्यंत त्या फांद्या जे आहेत ते थोड्याशा ताज्यातवान्या राहतात. मग अशा वेळेला काय होतं, त्या स्टेमच्या थ्रू जे आहे ते वॉटर जे आहे ते कंटिन्युअस फ्लो त्याचा सुरू असतो, कंडक्शन त्याचं ॲब्सॉर्प्शन सुरू असतं. आणि अशा वेळेला त्या स्टेममध्ये वॉटर जे आहे ते ॲब्झॉर्ब झालेलं आपल्याला दिसेल. आणि फ्रेशली पुन्हा त्यावरती ते लीव्ज वगैरे जे आहेत ते फ्रेश आपल्याला दिसतील, टर्जिड कंडिशनमध्ये दिसतील. इवन वेन वी हॅव रिमूव्ह द आउटर साईड फ्लोएम ॲज वेल ॲज बार. इन सेकंड फिगर यू कॅन ऑब्झर्व इन सम after some days or after few days you can observe this region will be automatically again असा पुन्हा तो पूर्ववत झालेला आपल्याला पाहायला मिळतो. पण मग त्या ठिकाणी गॉल फॉर्मेशन झालेलं दिसतं. म्हणजे वरची बाजू जी आहे त्या वरच्या बाजूला जो काही फ्लोएम आहे त्या फ्लोएममध्ये असणारा जो काही सॅप त्या ठिकाणी गोळा होईल आणि तो नंतर मग वाढून वाढून आपल्याला याप्रमाणे असं एक गॉल फॉर्मेशन झालेलं त्या ठिकाणी आपल्याला दिसेल. कुठल्याही झाडाला बघा, एखादी इजा जर केली तुम्ही, समजा एखादं झाड असेल आणि त्याला जर काही तुम्ही समजा विळा मारला किंवा काही कुऱ्हाडीने एखादा घाव घातला आणि नंतर तुम्ही जर काही दिवसांनी बघितलं तर त्या ठिकाणी ती जखम जी आहे ती झाडाची ती पुन्हा त्या ठिकाणी अशी भरून आलेली आपल्याला पाहायला मिळते. स्वेलिंग त्या ठिकाणी दिसेल. बरं असो, पण आता या कॉन्सेप्टमध्ये आपण पाहतोय की असेंट ऑफ सॅप, की ज्या ठिकाणी अलॉंग विथ द वॉटर व्हेरियस मिनरल्स आर ऑल्सो ॲब्झॉर्ब इनसाइड द प्लांट अँड दे आर कंडक्टेड थ्रू द झायलेम रिजन and it is proved by various experiment, right? Ascent का म्हणले? ascent of sap. Sap means what? Sap means water as well as various nutrient or minerals किंवा वॉटरचं सोल्युशन लक्षात घ्या. आणि ascent म्हणजे ॲब्सॉर्प्शन. ठीक आहे. तर या एक्सपेरिमेंटमध्ये बघा आता बाल्सम प्लांटचा वापर केला आहे. बाल्सम म्हणजे तेरड्याचं प्लांट की ज्यामध्ये आपल्याला काही व्हाईट कलरचे फ्लावर्स पाहायला मिळतात आणि अगदी लवचिक हे प्लांट जे आहे ते कधी कधी त्याचं स्टेम जे आहे ते अगदी हर्बेशियस आणि ट्रान्सपरंट आपल्याला दिसतं. म्हणजे त्याच्या ट्रान्सपरंट स्टेममध्ये सेंट्रलला असणारा जो काही कॉलम आहे व्हॅस्क्युलर बंडलचा तो अगदी बाहेरून स्पष्टपणे दिसतो तुम्हाला. मग अशा प्रकारची प्लांट ट्विक काय केली यांनी, एका इरोसिन डाई किंवा कलर डाईच्या सोल्युशनमध्ये उभी करून ठेवली आणि एक 15-20 मिनटानंतर त्याला ऑब्झर्व केलं. तर ऑब्झर्व केल्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की त्याचं जे काही स्टेम आहे सेंटरला आपल्याला असं त्या डाईमुळे लाल झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. रेड कलर त्या स्टेमच्या आतमध्ये सेंटरला आलेला आपल्याला दिसतो. म्हणजे याचा अर्थ काय की
की त्या प्लांट ट्विगने काय केलं आहे, त्या कलर्स ते जे काही बीकर आहे त्या बीकरमधलं कलर सोल्युशन काय केलं आहे, ॲब्झॉर्ब केलं आहे आणि इट विल कंडक्टेड थ्रू झायलेम. आणि त्यानंतर जर काही त्या स्टेमचं जर काही आपण ट्रान्सफर सेक्शन घेऊन जर का आपण मायक्रोस्कोप खाली ऑब्झर्व केलं तर इथं खाली दिलेल्या फिगरमध्ये बघा झायलेम इलेमेंट जे आहेत हे झायलेम इलेमेंट आपल्याला ते डायड किंवा त्याप्रमाणे रेड झालेले आपल्याला दिसतील. बरोबर, बाकीचा कोणताही पोर्शन तुम्हाला रेड झालेला दिसणार नाही. याचा अर्थ काय की वॉटर जे आहे ते फक्त झायलेमकडनंच काय केलं आहे, ॲब्झॉर्ब झालेलं आपल्याला पाहायला मिळतं. बरोबर, बाल्सम प्लांटमध्ये हा एक्सपेरिमेंट करणं सोपं आहे. दुसरा इकडे एक एक्सपेरिमेंट केला आहे की एक प्लांट घेतलं आणि त्या प्लांटला सफेद कलरचं फ्लावर आहे सुरुवातीला, हर्बेशियस प्लांट आहे, व्हाईट कलरचं फ्लावर सुरुवातीला आहे आणि मग अशी जी काही ट्विग आहे अशी ट्विग आपण काय केली, बाल्समच प्लांट आहे की जे डाय सोल्युशन असणाऱ्या किंवा कलर सोल्युशन असणाऱ्या त्या बीकरमध्ये किंवा त्या एका बॉटलमध्ये उभं करून ठेवलं. आणि नंतर काही 4-5 तासानंतर आपण जर काही बारकाईने ऑब्झर्व केलं तर ते कलर सोल्युशन जे ते त्या प्लांटमध्ये ॲब्झॉर्ब होतं आणि ते पेटल जी आहे त्या फ्लावरच्या पेटल्स या व्हाईटपासून आपल्याला रेड कलरच्या झालेल्या आपल्याला दिसतील. बरोबर, म्हणजे याचा अर्थ असा की त्या स्टेममधून जे काही झायलेम आहे त्या झायलेमच्या थ्रू हे वॉटर सोल्युशन ॲब्झॉर्ब केलं आणि इट विल रीच अप टू द पेटल्स आर इवन इच अप टू द लीव्स टी. सो दिस इज द कॉन्सेप्ट वी कॉल्ड ॲज द असेंट ऑफ सॅप. आता ह्या फिगरमध्ये बघा एक त्याचा डायरेक्शन जर बघितलं आपण, फ्लोचा डायरेक्शन, तर आता तुम्ही म्हणाल की व्हॅस्क्युलर बंडलमध्ये 2 प्रकार आहेत, झायलेम आणि फ्लोएम. तर झायलेम आणि फ्लोएम जे आहेत ते दोन्ही कंडक्टिंग टिश्यू आहेत आणि ह्या दोन्ही टिश्यू एकमेकाच्या विरोधात किंवा विरुद्ध दिशेनं जे काही सॅप आहे ते कंडक्ट करत असतात. म्हणजे याचा अर्थ काय, सेंटरला जे काही झायलेम आहे रेड कलरचं दाखवलं बघा इथं, ते सेंटरचं झायलेम जे आहे ते रूटकडनं लीफच्या दिशेनं वॉटरची काय करते, वॉटरला ट्रान्सपोर्ट करतं आणि बाहेरच्या बाजूला जो काही ग्रीन कलरचा फ्लोएम आपल्याला पाहायला मिळतो हा फ्लोएम जे आहे, फ्लोएम टिश्यू काय करतात, लीफमध्ये तयार झालेलं जे काही फूड मटेरियल आहे बाय दी प्रोसेस ऑफ फोटोसिंथेसिस त्या फूड मटेरियलला कंडक्ट करून स्टोरेज रिजनकडे पाठवतात. म्हणजे स्टेम असेल, रूट असेल किंवा इतर काही फुलं असतील की जो स्टोरेज रिजन आहे त्या ठिकाणी आपल्याला याचा ट्रान्सपोर्ट झालेला पाहायला मिळतो आणि एकमेकाच्या विरोधात असे हे याचं ट्रान्सपोर्ट किंवा डायरेक्शन आपल्याला झालेली पाहायला मिळते. ओके, सो अपवर्ड डायरेक्शन आहे वॉटरची आणि डाऊनवर्ड डायरेक्शन आहे कार्बोहायड्रेट किंवा त्या प्रकारच्या फूड मटेरियलची. ओके, सो दिस इज द कॉन्सेप्ट वी कॉल्ड ॲज द असेंट ऑफ सॅप. And in next lecture we will discuss about which are the different theories they support these ascent of sap. So there are various different theories like root pressure theory आहे, ट्रान्सपिरेशन पूल theory आहे. म्हणजे मी सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की अशी एक ठराविक अशी कुठलीही थेरी नाही, मेकॅनिझम नाही की जे असेंट ऑफ सॅपला कम्प्लिटली अंडरस्टूड करू शकेल. बरोबर, so mechanism of ascent of sap is not well understood and number of theories have been put forward to explain it. So these theory will continue, we will discuss in next lecture. Okay, so today we have to enough. Thank you so much.